विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील टॉप 20 इंजिनिअरिंग कॉलेजेस. जी कॉलेजेस तुम्हाला तुमच्या कॉलेजची लिस्ट बनवण्यासाठी खूप उपयुक्त होणार आहे हा व्हिडिओ. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या टेक एस्पायर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच आपले 5,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या ह्या जर्नीचा एक पार्ट बना. तर पहिलं कॉलेज आहे ऑब्व्हियसली सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी प्लस सीओईपी कॉलेज. वन ऑफ द बेस्ट महाराष्ट्रामधलं हे कॉलेज आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर जर आपण पाहिलं तर 1854 मध्ये इस्टॅब्लिश झालं होतं. त्याचबरोबर इन्स्टिट्यूट कोड जर पाहिलं तर 6006 आणि हा कोड जो तुम्हाला मी सांगतोय हा तुम्हाला कॅप राऊंडचे ज्यावेळेस तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे त्यासाठी दी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. बरं, त्यानंतर रिजन पाहिला तर ऑब्व्हियसली पुणे रिजन मध्ये हे कॉलेज येतं. त्याचबरोबर युनिव्हर्सिटी आहे हे कॉलेज. म्हणजे पहिले कसं असायचं 2 वर्षापूर्वी तर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणून ह्या कॉलेजला ओळखलं जायचं. सीओईपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आणि पुणे युनिव्हर्सिटी सोबत अफिलिएटेड होतं. पण आता हे कॉलेज स्वतः एक युनिव्हर्सिटी बनलंय. स्वतः एक युनिव्हर्सिटी बनलंय म्हणजे तुम्हाला डिग्री जी मिळणार आहे तर ती सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीची मिळणार आहे. बरं, त्याच्यानंतर ऑटोनॉमस आहे का तर हो, कॉलेज ऑटोनॉमस आहे आणि इथं कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी प्रेझेंट नाहीये. हा कॉलेजचा इथं फोटो आहे आणि वन ऑफ द बेस्ट म्हणजे सर्वच गोष्टीत हे कॉलेज बेस्ट आहे. बरं, त्याच्यानंतर सेकंड नंबरचं जे कॉलेज आहे तर ते आहे व्हीजेटीआय मुंबई, वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, माटुंगा मुंबई. माटुंगा या ठिकाणी कॉलेज लोकेटेड आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर जर पाहिलं तर 1887 म्हणजे खूप जुनं हे कॉलेज आहे. त्याचबरोबर कॉलेजचा डीटीई कोड म्हणजे सीईटीचा कोड आहे 3012 हा कोड आहे. त्याचबरोबर हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. मुंबई सिटीमध्ये आहे. ऑटोनॉमस आहे आणि कुठल्याही प्रकारची मायनॉरिटीज इथं प्रेझेंट नाहीये. त्यासोबत हा कॉलेजचा इथे एक फोटो आहे. या पद्धतीची खूप चांगली आणि जुनी बिल्डिंग आहे. खूप छान कॉलेज आहे. म्हणजे जसं पुण्यामध्ये सीओईपी आहे तसं मुंबईमध्ये व्हीजेटी आहे. म्हणजे मुंबईची माणसं आहेत, जे मुंबईची मुलं आहेत तर ते सीओईपी पेक्षा जास्त व्हीजेटीआयला प्रेफरन्स देतात. बरं, त्याच्यानंतर ना आता तिसऱ्या नंबरचं कॉलेज. तर तिसऱ्या नंबरचं कॉलेज आहे माझं कॉलेज म्हणजे मी ज्याच्यामधनं पासआउट झालोय, पीआयसीटी, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. जर तुम्हाला सीएस करायचं असेल ना खरंच तर सीओईपी पेक्षा बेटर ऑप्शन आहे तुमच्याकडे पीआयसीटी. प्लेसमेंट वगैरे जर पाहाल, सगळ्या गोष्टी पाहाल तर वन ऑफ द बेस्ट हे महाराष्ट्रामधील प्लेसमेंट देणारं कॉलेज आहे. इन्स्टिट्यूट कोड जर पाहिला आपण तर 6271 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. 1983 ला इस्टॅब्लिश झालं होतं. पुणे डिव्हिजन मध्ये आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अनएडेड पुणे युनिव्हर्सिटीला हे अफिलिएटेड आहे आणि हे कॉलेज लास्ट टू लास्ट इयरच हे काय झालंय ऑटोनॉमस आहे. ज्यावेळेस मी इथं शिकायला होतो तर त्यावेळेस हे ऑटोनॉमस नव्हतं, पण आता सध्या हे कॉलेज ऑटोनॉमस आहे. त्याचबरोबर इथं कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी प्रेझेंट नाही. हा हा कॉलेजचा A2 बिल्डिंगचा फोटो आहे. कॉलेजमध्ये A1, A2, A3 अशा 3 बिल्डिंग्स आहेत आणि त्याचबरोबर फर्स्ट इयरची सेपरेट F1 आणि F2 अशा 2 आणखीन बिल्डिंग्स आहेत. बरोबर, तर हा त्याचा फोटो आहे. वन ऑफ द बेस्ट कॉलेज आणि मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेल हे कॉलेज. बरं, त्याच्यानंतर चौथ्या नंबरचं कॉलेज आहे भारतीय विद्या भवन सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अंधेरी मुंबई. अंधेरीमधील वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. जसं पुण्यामध्ये पीआयसीटी आहे तसं मुंबईमध्ये एसपीआयटी आहे. खूप चांगलं कॉलेज आहे. इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 3215 हा इन्स्टिट्यूट कोड आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर पाहिलं तर 2005 साली हे कॉलेज इस्टॅब्लिश झालं. तर मुंबई अनएडेड म्हणजे प्रायव्हेट कॉलेज आहे. ऑटोनॉमस आहे आणि कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी इथं प्रेझेंट नाहीये. आता मायनॉरिटी म्हणजे काय तर स्पेशल भाषा बोलणाऱ्यासाठी किंवा एक स्पेशल आपण म्हणू की रिलिजनसाठी काही जागा शिल्लक असतात तर त्याला म्हणायचं मायनॉरिटीज. ते एक्झाम्पल मी सांगणार आहे तुम्हाला. म्हणजे कोणती मायनॉरिटीज, जैन मायनॉरिटीज, ख्रिश्चन मायनॉरिटीज, मल्याळम मायनॉरिटीज, गुजराती मायनॉरिटीज, हिंदी मायनॉरिटी तर या मायनॉरिटीज असतात. बर, हा कॉलेजचा फोटो आहे आणि वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट आहे मुंबईमध्ये. व्हीजेटीआयच्या नंतर मुंबईमध्ये कोणतं येतं तर एसपीआयटी सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. त्यांचं दुसरं पण कॉलेज आहे एसपीसी, ते पण आहे या लिस्टमध्ये, आपण चेक करूया. बरं, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली पर्सनल काउन्सिलिंग. भरपूर आपल्याला प्रतिसाद मिळाला आपल्या पर्सनल काउन्सिलिंगला आणि स्पेशली प्रीमियम बॅचला. याच्यामध्ये सगळं तुम्हाला आम्ही स्वतः प्रोव्हाइड करतोय. तुमचा फॉर्म आम्ही भरतोय, रजिस्ट्रेशन आम्ही करतोय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आम्ही करतोय, कॉलेजच्या लिस्ट म्हणजे तुम्हाला फक्त डॉक्युमेंट द्यायचे, डॉक्युमेंट स्कॅन करून पाठवायचे आणि त्याच्यानंतर पूर्ण ऍडमिशन जबाबदारी ही आमची असणार आहे तुम्ही कॉलेजमध्ये जाईपर्यंत. याची फक्त 4,999 फीज आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण ऍडमिशन देतोय आणि त्याचबरोबर आपले ऑफलाईन सेंटर आहेत सातारा आणि कोल्हापूर. बर, त्याच्यानंतर आता नेक्स्ट जे कॉलेज आहे या लिस्ट मधलं तर ते आहे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. तर सांगली मधलं हे वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे आणि इव्हन महाराष्ट्रामधलं वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे वालचंद कॉलेज.
वालचंद कॉलेजचा कॉलेज कोड जर पाहिला आपण तर 6007 हा कॉलेज कोड आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर पाहिलं तर 1947 ॲज अ इस्टॅब्लिशमेंट इयर आहे. ऑब्व्हियसली आता हे पुणे डिव्हिजन मध्ये येतं. सांगलीला जरी असेल तर डिव्हिजन पुणे आहे म्हणजे रिजन. त्याचबरोबर स्टेटस जर पाहिलं तर हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे, ऑटोनॉमस आहे, कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी इथं प्रेझेंट नाहीये. आणि हा इथं वालचंद कॉलेजचा इथं फोटो दिलाय. खूप जुना आणि खूप चांगलं असं कॉलेज आहे. प्लेसमेंट वगैरे सगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर. आणि सातारा, सांगली, कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील जी मुलं आहेत, तर त्यांचा पुण्यापेक्षा जास्त वालचंद कॉलेजला प्रेफरन्स असतो म्हणजे वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं नेक्स्ट कॉलेज तर ते आहे MKSSS कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन म्हणजे फक्त मुलींसाठी हे कॉलेज आहे, कर्वेनगर, पुणे. हा याचा फोटो आहे. त्याचबरोबर इन्स्टिट्यूट कोड जर पाहिला तर 6276 इन्स्टिट्यूट कोड आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर 1991, डिव्हिजन पुणे, अनएडेड हे कॉलेज आहे म्हणजे प्रायव्हेट आहे, ऑटोनॉमस आहे आणि कुठल्याही प्रकारची इथं मायनॉरिटी प्रेझेंट नाहीये. मुलींसाठी पुण्यामध्ये सीओईपीच्या नंतरनं पीआयसीटीच्या नंतरनं जर कोणता ऑप्शन असेल तर तो आहे कमिन्स कॉलेज. वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. वन ऑफ द बेस्ट हे कॉलेज आहे फक्त मुलींसाठी. त्याच्यामुळे आणखीन जास्त आपल्याला फायदा मिळतोय. बरं, त्याच्यानंतर या लिस्ट मधलं नेक्स्ट कॉलेज आहे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंधेरी. म्हणजे आपण जे एसपीआयटी पाहिलं, ओके, तर त्यांचंच एसपीसी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे दुसरं कॉलेज आहे. आता एसपीआयटी जे आहे तर ते टेक ब्रांचेससाठी फेमस आहे. सीएसआयटी, ईएनटीसी यांच्यासाठी ते फेमस आहे. आणि एसपीसीई जर पाहिला पण तर कोर ब्रांचेससाठी फेमस आहे. इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 3014 ह्याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. त्याचबरोबर इस्टॅब्लिशमेंट इयर जर आपण पाहिलं तर 1962 इस्टॅब्लिशमेंट इयर आहे. रिजन पाहिला तर मुंबई रिजन मध्ये आहे. गव्हर्नमेंट एडेड हे कॉलेज आहे, ऑटोनॉमस आहे आणि कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी इथं प्रेझेंट नाहीये. हा कॉलेजचा इथं तुम्हाला फोटो पाहायला मिळेल. त्यानंतर नेक्स्ट आपण जर कॉलेज पाहिलं तर स्पेशली विदर्भ आणि मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांसाठी वन ऑफ द बेस्ट कॉलेज श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच SGGS नांदेड. नांदेडचं हे कॉलेज आहे. 2020 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. त्याचबरोबर इस्टॅब्लिशमेंट इयर पाहिलं तर 1981 म्हणजे खूप जुनं हे कॉलेज आहे. त्याचबरोबर औरंगाबाद रिजन मध्ये येतं ऑब्व्हियसली. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे, ऑटोनॉमस आहे आणि कुठल्याही प्रकारची इथं मायनॉरिटी प्रेझेंट नाहीये. आणि वन ऑफ द बेस्ट आणि खूप चांगलं इन्स्टिट्यूट आहे हा वालचंद कॉलेज, सॉरी, SGGS कॉलेजचा इथं फोटो तुम्हाला दिलेला आहे. बरं, त्यानंतर नेक्स्ट जर आपण या लिस्टमध्ये कॉलेज जर पाहिलं तर ते आहे मुंबईचं कॉलेज. कोणतं येते तर श्री विले पार्ले केलवनी मंडळस द्वारकादास जे सांगवी म्हणजे काय DJ सांगवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विले पार्ले मुंबई. विले पार्ले मध्ये आहे. इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 3199 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर जर पाहिलं तर 1994 इस्टॅब्लिशमेंट इयर आहे. मुंबई रिजन मध्ये आहे. प्रायव्हेट आहे, ऑटोनॉमस आहे आणि या ठिकाणी लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे भाषेवरनं मायनॉरिटी आहे कोणती गुजराती मायनॉरिटी. म्हणजे गुजराती मुलांसाठी इथं खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. त्या कॉलेजचा इथं तुम्ही फोटो पाहू शकता. वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट आहे मुंबईमधील. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं या लिस्टमध्ये नेक्स्ट कॉलेज आहे हाडोमल शहानी इंजिनिअरिंग कॉलेज बँड्रा मुंबई. बँड्रामध्ये हे कॉलेज लोकेटेड आहे. 3182 हा याचा कोड आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर जर पाहिलं तर 1983 इस्टॅब्लिशमेंट इयर आहे. ऑब्व्हियसली मुंबई रिजन मध्ये आहे. प्रायव्हेट कॉलेज आहे. नॉन ऑटोनॉमस हे कॉलेज आहे. बँड्रा मधलं कोणतं थाडोमल शहानी. आणि त्यानंतर इथं लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे. लिंग्विस्टिक म्हणजे लँग्वेज वरनं तर सिंधी मायनॉरिटी इथं आहे. बरं, त्याचा कॉलेजचा तुम्ही कॉलेज इथं पाहू शकता. या पद्धतीचं कॉलेजची इथं बिल्डिंग आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे कॉलेज आहे या लिस्टमध्ये तर ते आहे पुण्याचं विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी VIT. बिबवेवाडीमध्ये हे कॉलेज आहे. पहिले कसं असायचं VIIT पण एक कॉलेज असायचं आणि VIT पण एक कॉलेज होतं, बरोबर. तर आता यांना दोघांना मर्ज करून कोणतं कॉलेज आहे तर विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. बिबवेवाडी कात्रज साईडचं खूप चांगलं कॉलेज आहे. इन्स्टिट्यूट कोड जर आहे पाहिला पण तर 6273 हा इन्स्टिट्यूट कोड आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर 1984. त्याच्यानंतर पुणे रिजन मध्ये आहे. अनएडेड म्हणजे प्रायव्हेट आहे, ऑटोनॉमस आहे आणि कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी नाही. हा हा आपला विश्वकर्माचा VITचा कॅम्पस आहे. खूप चांगला कॅम्पस, छोटा आहे पण खूप चांगला कॅम्पस आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट PCCOE पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. पिंपरी चिंचवडचं हे कॉलेज आहे. वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. इन्स्टिट्यूट कोड जर पाहिला तर 6175 इन्स्टिट्यूट कोड आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर 1999. पुणे डिव्हिजन मध्ये आहे. त्याच्यानंतर अनएडेड कॉलेज म्हणजे प्रायव्हेट आहे, ऑटोनॉमस पण आहे आणि कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी तर प्रेझेंट नाहीये. आणि कॅम्पसच्या दृष्टिकोनातून पाहिलं सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर PCCOE वन ऑफ द बेस्ट वन ऑफ द बेस्ट ऑप्शन असू शकतो तुमच्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट आपण जर कॉलेज पाहिलं तर ते आहे मुंबईचं FR कॉन्सिसिओ रॉडिजियस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बँड्रा.
मुंबई. तर खूप चांगलं कॉलेज आहे मुंबईमधलं. जर आपण इन्स्टिट्यूट कोड जर पाहिला, तर 3184 इन्स्टिट्यूट कोड आहे. 1984 इस्टॅब्लिशमेंट आहे. मुंबईचं आहे, प्रायव्हेट आहे, ऑटोनॉमस आहे आणि रिलिजियस मायनॉरिटी जे ख्रिश्चन जे मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी इथं खूप बेनिफिट आहे. ख्रिश्चन मायनॉरिटी इथं प्रेझेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं तर ते आहे विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चेंबूर. म्हणजे मुंबईचं जे व्ही-आय-टी आहे, विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चेंबूरचं हे कॉलेज आहे. 3185 याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर 1984. मुंबईचं कॉलेज आहे. अनएडेड आहे म्हणजे प्रायव्हेट आहे, ऑटोनॉमस आहे आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी सिंधी या ठिकाणी इथं प्रेझेंट आहे. खूप चांगलं कॉलेज आहे मुंबईचं. त्याच्यानंतर जर नेक्स्ट आपण पाहिलं तर के जे सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई. मुंबईचं कॉलेज आहे. 3209 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. 2001चं इस्टॅब्लिशमेंट आहे. जर पाहिलं तर प्रायव्हेट आहे, ऑटोनॉमस आहे आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे गुजराती. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जर पाहिलं तर पुणे विद्यार्थी गृह पीव्हीजी. पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 6274 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1985. त्यानंतर रिजन आहे पुणे. स्टेटस आहे अनएडेड. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं ऑटोनॉमस कॉलेज आहे. कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी नाही. पीव्हीजी हे खूप चांगलं कॉलेज आहे. खूप चांगलं कॉलेज आहे. थोडंसं आपल्या पर्वती एरियामध्ये हे कॉलेज येतं आणि स्पेशली इथं प्रिंटिंग इंजिनिअरिंग ही ब्रांच पण खूप फेमस आहे. प्रिंटिंग इंजिनिअरिंग मधनं बऱ्याच जणांना कळलंच असेल. त्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर नेक्स्ट आहे विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वडाळा मुंबई. मुंबईचं व्ही-आय-टी. अगोदर जे पाहिलं ते विवेकानंद होतं. आता कोणतं आहे? विद्यालंकार. विद्यालंकारमध्ये जर आपण पाहिलं 3139 ते 3139 हा त्याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. 1999 ची इस्टॅब्लिशमेंट आहे. हे डिटेल्स तुम्ही इथं पाहू शकता. कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी नाही आणि वन ऑफ द बेस्ट कॉलेज हे आहे. त्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर एंजल चॅरिटीज एफ.आर. रॉडिजियस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वाशी या ठिकाणी मुंबईमध्ये कॉलेज आहे हे नवी मुंबईमध्ये. आणि त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिलं सगळे डिटेल्स तुम्ही इथं पाहू शकता. रिलिजियस मायनॉरिटी आहे. ख्रिश्चनसाठी ही रिलिजियस मायनॉरिटी आहे. ऑटोनॉमस कॉलेज आहे. त्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर नेक्स्ट आहे डॉक्टर डी.वाय. पाटील प्रतिष्ठान. डॉक्टर डी.वाय. पाटील प्रतिष्ठान हे डी.वाय. पाटील अक्कुर्डीचं कॉलेज बरोबर. 6272 इन्स्टिट्यूट कोड आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर 1984 आहे. ऑब्व्हियसली पुण्यामध्ये आहे, अनएडेड आहे, ऑटोनॉमस आहे आणि कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी इथं प्रेझेंट नाही आहे. कॅम्पसच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं ना तर पुण्यामधलं वन ऑफ द बेस्ट खूप मोठा आणि खूप प्रशस्त असायचा कॅम्पस आहे आणि सगळ्या फॅसिलिटी वगैरे तुम्हाला व्यवस्थित मिळतात. त्यानंतर आपण जर सेकंड लास्ट या लिस्ट मधलं जर कॉलेज पाहिलं तर ते आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरचे जर तुम्ही असाल तर गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे. इन्स्टिट्यूट कोड जर पाहिला तर 2008 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर पाहिली तर 1960 म्हणजे खूप जुनं कॉलेज आहे. संभाजीनगरमध्ये आहे. ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट आहे, ऑटोनॉमस आहे आणि कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी नाहीये. कॅम्पस वाईज जर पाहिलं तर खूप जुना आणि खूप प्रशस्त खूप मोठा असा कॅम्पस आहे. खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर आपण जर लास्ट कॉलेज पाहिलं या लिस्ट मधले तर ते आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड. कराड गव्हर्नमेंट कॉलेज आहे. इन्स्टिट्यूट कोड 6005 आहे. 1960 ची इस्टॅब्लिशमेंट आहे. पुणे रिजन मध्ये येतं. त्याच्यानंतर स्टेटस जर पाहिलं तर गव्हर्नमेंट आहे, ऑटोनॉमस आहे आणि नॉन मायनॉरिटी कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी नाहीये. म्हणजे हे एक वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. कॅम्पस वगैरे सगळ्या गोष्टी. फक्त इथं कसं आहे डेव्हलपमेंट फी थोडीशी जास्त आहे. म्हणजे ज्यावेळेस मुलींना एकदा ऍडमिशन घ्यायचंय तर त्यावेळेस थोडंसं विचार करून घ्या की एक 40,000 पर्यंत डेव्हलपमेंट फी आहे आणि अदर चार्जेस 20,000 आहे. म्हणजे जरी तुमचं फ्री एज्युकेशन मध्ये ऍडमिशन होत असेल तरी 60,000 तुम्हाला फी कॉलेजला भरावी लागेल. मग ह्या सर्व गोष्टींसाठी आपली काउन्सिलिंग आहे ना, मग नक्की जॉईन करा. ऑल द बेस्ट.